धनंजय मुंडेंच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे आहोत। धनंजय मुंडे गुन्हेगार नाहीत हे 100% सांगू शकतो। भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींकडून मुंडेंची पाठराखण। त्या प्रकरणातील आरोपींची मानसिकता का बिघडली हे जाणून घेतलं पाहिजे। सरपंच देशमुखांना झालेल्या मारहाणीची दखल घेतली तशी आरोपींना झालेली मारहाण ही देखील दखल घेण्यासारखी, महंत नामदेव शास्त्रींचं मोठं विधान। हा माणूस नशीबवान, सगळं होऊन सुद्धा अजितदादा त्याच्यासाठी छातीचा कोट करून उभे। जितेंद्र आव्हाडांचा ट्विट करत धनंजय मुंडेंवर निशाणा। रायगडचं पालकमंत्रीपद एकनाथ शिंदेंकडे देण्याची शक्यता। गोगावले तटकरे वादावर तोडगा काढण्यासाठी भाजपकडून प्रयत्न, तर मुंबईचं पालकत्व भाजप घेणार, सूत्रांची माहिती। रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सोडण्यास राष्ट्रवादी अनुकूल नाही। मुंबई महानगर क्षेत्रात एकतरी पालकत्व असण्याची राष्ट्रवादीची भूमिका। रायगडचं पालकमंत्रीपद कायम ठेवण्याची आग्रही मागणी। पालकमंत्रीपदाचा वाद सुटणार, पालकमंत्रीपदावर लवकरच निर्णय होईल। नाशिक आणि रायगड पालकमंत्रीपदाच्या वादावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं भाष्य। काँग्रेस नेते रवींद्र धंगेकरांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली। पक्षप्रवेश सुरू आहेत, लोक येत आहेत। धंगेकरांच्या प्रवेशाच्या प्रश्नावर शिंदेंची सूचक प्रतिक्रिया, तर वैयक्तिक कारणासाठी शिंदेंना भेटलो, धंगेकरांची माहिती। 40 लाख द्या आणि क्लास 2 अधिकारी बना। एमपीएससीच्या विद्यार्थ्याकडे 40 लाख रुपये मागतानाची फोन रेकॉर्डिंग TV9 मराठीच्या हाती, तर विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, एमपीएससीकडून स्पष्ट। सोयाबीन खरेदीची मुदत संपायला काही तास शिल्लक, केंद्राबाहेर वाहनांच्या रांगा। हमीभावानं सोयाबीन खरेदीसाठी मुदत वाढवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी। आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, राष्ट्रपती मुर्मू दोन्ही सभागृहांना संबोधित करणार। सरकारकडून वादग्रस्त वक्फ मंडळ दुरुस्तीसह 16 विधेयकं आणि 19 कामकाजी दस्तावेज सूचीबद्ध।